मित्रांनो, सुप्रभात आणि नमस्कार. आजचा आपला विषय आहे निसर्ग आणि वातावरण, अर्थात नेचर, स्टडी ऑफ नेचर अँड एन्व्हायरमेंट. मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण निसर्गाचा अभ्यास कसा करायचा, त्याचे विविध घटक काय असतात याच्याविषयी आपण चर्चा केली होती. आणि त्यामध्ये आपण बघितले होते की सजीव घटक काय आहेत, कोणते कोणते आहेत निसर्गाचे, निर्जीव घटक घटक कोणते कोणते आहेत, हे पण आपण बघितलं होतं. याच्यासोबत आपण हे पण बघितलं होतं की मानवाने निर्मित केलेले घटक काय असतात, याविषयीची आपण सुद्धा माहिती बघितली होती. तर मित्रांनो, च्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात ओळख बघितली होती. यावेळेस आपण बघणार आहोत वातावरण म्हणजे काय. निसर्ग आणि वातावरण यांचा अगदी जवळचा संबंध आहे. आणि निसर्ग शिवाय वातावरण किंवा वातावरणाशिवाय निसर्ग असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे दोन्हीही एकच आहेत. म्हणजेच निसर्ग आहे म्हणून वातावरण आहे. आता वातावरणाच्या बाबतीत आपण थोडक्यात बघायचं असेल, ठळकपणे जर बघायचं असेल, तर वातावरण हे साधारण 3 ऋतूंवर आधारित आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आणि पूर्ण जगभर याचे प्रभाव आपल्याला आढळतात आणि म्हणून ऋतू बदलतात, म्हणून वातावरण बदलतं. म्हणून आपण वातावरणाच्या बदलणाऱ्या वातावरणाचा अभ्यास आपल्या चित्रांमध्ये करतो. तर जसं उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की सगळीकडे उन्हाचा प्रभाव आपल्याला दिसतो, दुष्काळ दिसतो, पाणी कमी झालेलं दिसतं सृष्टीतलं. आणि पक्षी, मनुष्य, प्राणी किंवा सजीव पाण्यासाठी तरफडताना दिसतात. ग्रीष्म ऋतूमध्ये याचा परिणाम झाडांवर सुद्धा दिसतो. पालवी वाळलेली असते, पतझड झालेली असते आणि झाडं खुराट्यासारखी दिसायला लागतात. तर हे सगळे उन्हाच्या प्रभावामुळे वातावरणात झालेला बदल आपल्याला दिसतो. तसंच आपण या विरुद्ध आपण बघूयात पावसाळ्यामध्ये. पावसामुळे जमीन ओली झालेली दिसते, शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली दिसते. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या पालवींचं नवजीवन सुरू झालेलं दिसतं. झाडांवर पालवी येताना दिसते आपल्याला. आणि सृष्टीमध्ये हिरवागार शालू जसा काही सृष्टीने परिधान केलेला आहे, हे आपल्याला दिसतं. तर याचाच परिणाम आपल्या डोळ्यांना सुखावणारा असतो. तर पावसाळ्यामध्ये बरेच आता जसं आपण उन्हाळ्याच्या बाबतीत बोललो की अतिशय उष्णतेमुळे कोरडा दुष्काळ होतो, तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा ओला दुष्काळ पडू शकतो. खूप जास्त पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी चहूबाजूनी पाणी, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. जनावरं, माणसं यांचं जीव जो धोक्यात येतो. तर अशा अनेक घटना घडतात. याच पावसाळ्यामध्ये एक श्रावण महिना असतो बघा. या श्रावण महिन्यामध्ये आपण बघू की वेगवेगळे सण, भारतीय सण यामध्ये असतात. जसं रक्षाबंधन आहे, बैलपोळा आहे, जो विदर्भामध्ये मानवतात. त्यानंतर रक्षाबंधन बघितलं आपण. वेगवेगळे एक नॅशनल फेस्टिवल पण आपल्याला त्यात बघायला मिळतो. 15 ऑगस्ट, रक्षाबंधन, बैलपोळा असे वेगवेगळे सणसुद्धा या श्रावण महिन्यात येतात. आणि हे सण म्हणजे आपल्याला वेगवेगळे ज्याला आपण काय म्हणू, चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण आपल्या कुटुंबामध्ये असतं. मुलांनो, याचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर निसर्गाचाच अभ्यास करावा लागेल, म्हणजे बदलणाऱ्या वातावरणात. आता निसर्गामध्ये अनेक घटक अजून आपल्याला बघायला मिळतात. जसं धुळीचे कण असतात. साधारण तुम्हाला सांगायचं असेल तर एखादं निसर्ग दृश्य काढायचं असेल आणि त्यामध्ये दूरचा डोंगर असेल, आपण म्हणतो दुरून डोंगर साजरे, पण मी म्हणतो जवळून डोंगर साजरे. कारण डोंगराच्या जवळ आपण गेलो तर आपल्याला सृष्टीची खरी ज्याला आपण ओळख होते, सौंदर्य बघायला मिळतं. हिरवीगार झाडं, त्यांची डिटेल्स, झाडांवर बसलेले पक्षी, त्यांची घरटी, वेगवेगळ्या पानाफुलांचे रंग, पानांची विविध छटा जे आपल्याला जवळून बघायला मिळतात. आता दुरून डोंगर साजरे असं म्हणण्याचं कारण दुरून डोंगर धुसर दिसतं, मध्ये वातावरण असतं, म्हणजे धुळीचे कण असतात.
त्याच्यानंतर वेगवेगळं आर्द्रता असते. त्यामुळे आपल्याला आपल्या डोळ्याच्या आणि त्या डोंगराच्या मधली जी दुरी आहे किंवा खोली आहे, या खोलीमध्ये एक दृष्टीला एक मर्यादा असते. त्या मर्यादेच्या वर आपण डिटेल बघू शकत नाही. मग मध्ये वातावरण असल्यामुळे हे वातावरण भेदून जेव्हा त्या डोंगराकडे बघतो, तेव्हा ते डोंगर आपल्याला धुसर दिसतं. त्याचं कारण मध्ये धुळीचे कण आहेत, आर्द्रता आहे, पाण्याचं काही प्रमाण असतं, हवेचं प्रमाण असतं. तर हे आपण प्रत्यक्ष डोळ्याने जरी बघू शकत नसलो तरी पण सूक्ष्म गोष्टींचा या अंतरांमध्ये असलेला प्रभाव हा आपल्याला जाणवतो. म्हणून आपल्याला दुरून डोंगर काळपट किंवा धुसर दिसतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पर्स्पेक्टिव्हचा पण विचार, अनेक घटक याला जबाबदार असतात. मुलांनो, तर आपण निसर्गाचा अभ्यास करायचा असेल तर या बदलणाऱ्या ऋतूंचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो. बदलणाऱ्या घटकांचा, निर्जीव घटकांचा, सजीव घटकांचा निसर्गाच्या आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो आपण थोडक्यात मागच्या पिरियडला बघितलेला आहे. आता आपल्या प्रत्यक्ष जेव्हा आपण चित्र काढतो तेव्हा नेमकं आपण काय करायला पाहिजे, तर आपण कुठल्या ऋतूमध्ये ते चित्र काढतो आहे याचा आपल्याला विचार करावा लागतो. कुठल्या ठिकाणी आपण हे चित्रण करतोय याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. मित्रांनो, जेव्हा आपण वातावरणाचा अभ्यास करतो त्यावेळेनं ग्रीष्मात काय होतं, किंवा पावसाळ्यात काय होतं, किंवा श्रावणात काय होतं, हे पर्पजली आपण काढतो. आणि हे काढताना वेगवेगळी माध्यमं सुद्धा आपण वापरतो, वेगवेगळी कागदं आपण वापरतो. तर मुलांनो, जेव्हा आपण नैसर्गिक चित्र काढतो त्यावेळेनं निसर्गदृश्य काढताना, निसर्गदृश्य नेमकं काय म्हणतो की निसर्गाचा अभ्यास करणे, निसर्गाच्या डिटेलचा अभ्यास. तर निसर्गदृश्य काढताना वेगवेगळ्या घटकांचा डिटेल अभ्यास करणे हे महत्त्वाचं असतं, जे आपण मागच्या पिरियडला केलेलं आहे. म्हणजेच घटकांवर आधारित निसर्गदृश्य आपल्याला काढावं लागतं. निसर्गामध्ये डोंगर आहे, मंदिर आहे, नदी आहे, खडक आहे, यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. फुलं आहेत, पानं फुलं आहेत, आकाश आहे, आकाशात बदलणारे रंग आहेत, यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर या घटकांचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपण निसर्गदृश्य खूप सुंदर पद्धतीने आपल्या कागदावर रंगवू शकतो. आता कागदावर रंगवताना वेगवेगळी माध्यमं आहेत याला कारणीभूत. वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे आपण निसर्गदृश्य काढतो. तर निसर्गदृश्यांमध्ये प्रामुख्याने वॉटर कलर म्हणजे जलरंग हे वापरले जातात. आणि झटपट होणारं माध्यम, कारण निसर्गाचं बदलणारं स्वरूप असतं. आता मला सांगा, सूर्य एका जागेवर थांबतो का? नाही. म्हणजे झाडाची जी शॅडो आहे ती सकाळी उजवीकडे असेल तर दुपारी डावीकडे असते, किंवा संध्याकाळी डावीकडे असते. मध्य भागी पण ती शॅडो असू शकते दुपारच्या वेळेनं, 12 वाजल्याच्या वेळेस. म्हणजे हे बदलणारं स्वरूप निसर्गाचं आपल्याला कागदावर काढावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, लँडस्केप काढताना झटपट होणारं माध्यम म्हणजे निसर्गाचं जे क्षणचित्र आहे ते क्षणिक न राहता अमर्याद आहे, हे अनंत रूप आपल्याला आपल्या कागदावर काढावं लागतं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की निसर्गदृश्य काढताना आपल्याला जितक्या झटपट होईल तितक्या झटपट ते काढावं लागतं. म्हणजे जलरंग त्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. म्हणून साधारणतः निसर्गदृश्य रंगवताना जलरंगाचा वापर करतात, जेणेकरून त्या रंगांची शुद्धता त्यामध्ये दाखवली जाते आणि निसर्गाच्या असलेली रंगांची शुद्धता आपल्याला कागदांच्या माध्यमांवर निसर्गाची विविध रंगांची शुद्धता सुद्धा कागदावर आपल्याला टिपल्या जाऊ शकते. म्हणून जलरंग हे उपयुक्त माध्यम आहे. आता काही वेळा वेगवेगळी माध्यमं वापरली जातात. ज्याचं जलरंग मी तुम्हाला सांगतो, जलरंगाचे 2 प्रकार आहेत, पोस्टर कलर आहे, ट्यूब कलर आहे. त्यानंतर तिसरं एक माध्यम आहे ॲक्रेलिक कलर. यासाठी कॅनव्हास बेस कागद वापरला जातो, किंवा ऑइल शीट वापरले जाते, किंवा अजून वेगवेगळे माध्यम, वेगवेगळ्या बेस प्लॅटफॉर्म यासाठी वापरले जाऊ शकतात. तर मुलांनो, जलरंगामध्ये मॅक्सिमम वॉटर कलर करणारे जे असतात, ते लँडस्केप करणारे जे असतात ते वॉटर कलरवाले एक्सपर्ट आर्टिस्ट असतात, चित्रकार असतात. आणि विद्यार्थीसुद्धा साधारणपणे जलरंगाचाच अभ्यास कागदांवर करतात. आता कागदांमध्ये हँडमेड शीट आहे, किंवा साधा कार्टेज पेपर आहे, किंवा आपली साधी चित्रकलेची वही आहे, यावर जलरंगाच्या माध्यमातून चित्रकलेचा अभ्यास केला जाऊ शकतो. तसंच
याच्याही पुढे आपण गेलो तर काही फॉरेन आर्टिस्ट जे असतात ते रोज अभ्यास करतात, अनेक दिवस अभ्यास करतात. त्यासाठी ते ऑइल ऑन कॅनव्हास वापरतात, ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास वापरतात. तर यासुद्धा वेगवेगळ्या माध्यमांचा ते माध्यमातून निसर्गाचा अभ्यास करतात. आता काही ठिकाणी अभ्यास करताना व्ह्यूज बघितले जातात. आता निसर्गाचे वेगवेगळे व्ह्यूज आहेत. ज्याला आपण दृश्य असं म्हणू, म्हणजे स्केप्स इंग्लिशमध्ये, जसं लँडस्केप आहे. लँड म्हटल्यानंतर जमिनीवर असणारं स्केप म्हणजे दृश्य. मग सीस्केप आहे, म्हणजे समुद्राचं अथांग दृश्य. स्केपचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगतो की विस्तृत दृश्य, अथांग दृश्य. मग लँडस्केप झालं, सीस्केप झालं, स्कायस्केप म्हणजे आकाशांमध्ये बदलणारं आकाशाचं स्वरूप जर दाखवायचं असेल तर, म्हणजे आपल्या पूर्ण चित्र चौकटीमध्ये नुसतं केवळ आकाश आणि ढग यांची गर्दी एवढंच दाखवायचं असेल तर त्याला आपण स्कायस्केप म्हणूयात. आपल्या चौकटीमध्ये, चित्र चौकटीमध्ये नुसतंच जमिनीवर आणि जमिनीवर असणाऱ्या विविध निसर्गाचं दृश्य आपल्या चित्रण करायचं असेल तर आपण त्याला लँडस्केप म्हणूया. जर आपल्या चौकटीमध्ये केवळ समुद्र आणि लाटांचं चित्र, समुद्रात विविध रंगाचं पाण्यावर होणारं परावर्तन याचं जर चित्रण आपल्याला करायचं असेल तर त्याला आपण सीस्केप म्हणूया. किंवा एखादं त्यात जहाज असेल, एखादी नाव असेल, होडी असेल, आकाश असेल तर आकाशामध्ये चंद्रतारे असतील, चंद्र असेल, सूर्य असेल, याचे रंगांचे होणारे विविध परिणाम हे जर दाखवायचं तर स्कायस्केप आपण दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हे स्केप्स म्हणजे अथांग दृश्य या अर्थाने आपल्या चित्रांमध्ये वापरू शकतो. तर मित्रांनो, या घटकांवर आधारित आपल्याला सुद्धा एक छोटंसं चित्र काढता येईल. तर मी तुम्हाला काही घटक सांगतो, या घटकांची योग्य मांडणी तुम्हाला तुमच्या कागदांवर करायची आहे. तर सगळेच घटक घेतले पाहिजे असे नाही, पण तुम्ही पण आपल्या मनाने काही घटक त्यात ॲड करू शकता, काही कमी करू शकता आणि एक सुंदर निसर्ग दृश्य तुम्ही काढू शकता. जसं आपण घटकांमध्ये बघूयात, आकाश आहे, डोंगर आहे, चंद्र सूर्य आहे, झाडं आहेत, वृक्ष आहेत, विविध वृक्षवेली आहेत, शेती आहे, त्यानंतर पहाड आहे, आकाशात उडणारे पक्षी आहेत, शेतीमध्ये जाणारे काही मनुष्य प्राणी आहेत, काही स्त्रिया आहेत, मुलं आहेत, हे आपण दाखवू शकतो. त्यानंतर बैलबंडी आहे. त्यानंतर काही शेतकरी आपल्या जनावरांना सुद्धा शेतांमध्ये घेऊन जातात. कुत्री आहे, बकरी आहेत, कोंबड्या आहेत. यांना तुम्हाला तुमच्या चित्र चौकटीमध्ये तुम्ही दाखवू शकता. झोपडी आहे, इमारत आहे, घर आहे, पूल आहे नदीवरचा आणि पुलाखालून वाहणारं पाणी आहे, गावातला कच्चा रस्ता आहे. तर हे वेगवेगळे घटक तुम्हाला माध्यमांच्या द्वारे वापरून तुम्हाला एक निसर्ग दृश्य बांधायचं आहे, कागदावर स्केच करायचं आहे आणि त्याला रंगवायचं आहे. तर यामध्ये नैसर्गिक घटक आहेत, मानवनिर्मित घटक आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, पूल आहे, मंदिर आहे, इमारत आहे, झोपडी आहे, घर आहे, पक्ष्यांनी बनवलेलं घरटं आहे. तर हे वेगवेगळे घटकांना तुम्हाला एकत्रित करून त्याचं कंपोजिशन बनवायचं आहे, म्हणजे त्याची बांधणी करायची आहे आणि ते ड्रॉ करून तुम्हाला रंगवायचं आहे. रंगवताना शेडिंगच केलं पाहिजे असं नाही आहे, तुम्ही फ्लॅट कलरमध्ये रंगवू शकता. आणि वॉटर कलर किंवा जलरंगच वापरलं पाहिजे असं नाही, तर तुम्ही रंगीत पेन्सिलही वापरू शकता. स्केच पेन सोडून, स्केच पेन वापरायची नाही. तुम्ही पेस्टल्स वापरू शकता, वॅक्स क्रेयॉन्स वापरू शकता आणि एक सुंदर तुम्हाला निसर्गदृश्य काढायचं आहे. हे झालं तुम्ही स्वतः तयार केलेलं निसर्गदृश्य, म्हणजे विविध घटकांना बांधून तुम्ही तयार केलेलं निसर्गदृश्य. याच्यानंतर अजून एक असाइनमेंट तुम्हाला करता येईल, ती आहे निसर्गदृश्य बघून. एखादं निसर्गदृश्य देखावा तुम्हाला बघितलं की आवडतो, छान आहे असं तुम्ही म्हणतो, तर या निसर्गदृश्याची तुम्हाला कॉपी करायची. जलरंगात असो किंवा क्रेयॉन्समध्ये असो, ज्यात तुम्हाला उत्तम वाटेल, योग्य वाटेल, त्यामध्ये तुम्हाला एक कॉपी करायची आहे.
आणि निसर्गामध्ये एखाद्या चित्रकाराने काढलेलं निसर्ग दृश्य याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुमच्या मनाने, तुमच्या कागदावर. ते बघून काढायचं आहे. हे बघून काढायचा उद्देश आहे की त्यामध्ये त्यांनी जो अभ्यासात्मक दृष्टिकोनातून निसर्गाचा अभ्यास केलेला आहे तो कसा केला आहे हा तुम्हाला समजावा. हा त्याच्यामागचा हेतू आहे. म्हणूनच तुम्हाला हा निसर्गाचा अभ्यास कॉपी लँडस्केप करून किंवा कॉपी सीस्केप करून किंवा कॉपी स्कायस्केप करूनही करता येईल. यामध्ये कुठलेही स्केप तुम्ही वापरू शकता. यात बंधनं नाही आहेत. एखादं निसर्ग दृश्य जे तुम्हाला आवडलेलं आहे ते तुम्हाला कागदावर काढायचं. तर ही असाइनमेंट नंबर नेक्स्ट असणार आहे. म्हणजे या क्लासमध्ये मी तुम्हाला 2 असाइनमेंट दिलेल्या आहेत. एक घटकांवर आधारित तुम्हाला निसर्ग दृश्य काढायचं आहे. दुसरं आहे एखाद्या लँडस्केप, सीस्केप, स्कायस्केप यापैकी कुठल्याही एखाद्या छापीव चित्राची तुम्हाला कॉपी करायची. तर हे 2 चित्र मित्रांनो तुम्हाला या क्लासमध्ये देत आहे. पुढच्या क्लासमध्ये मी तुम्ही काय काय काम केलेलं आहे, कुठल्या असाइनमेंट कंप्लीट केलेल्या आहेत, कशा केलेल्या आहेत, या तुम्हाला कॅमेरा ऑन करून लिंकवर दाखवायच्या आहेत. म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलेलं नसेल त्यांनी ते काम पूर्ण करा. इंडेक्समध्ये पूर्ण लिहा. तर या पिरियडमधल्या असाइनमेंटसुद्धा इंडेक्समध्ये आजच्या तारखेला घ्यायच्या आहेत. असाइनमेंट नंबर जी काय असेल कंटिन्युएशनमध्ये ती. त्यानंतर पुढची असाइनमेंट जी आजच्या क्लासमध्ये 2 दिलेल्या आहेत त्या 2 तुम्हाला आजच्याच तारखेला घ्यायच्या आहेत. धन्यवाद. तुर्तास निसर्गाचा अभ्यास करा आणि तयार राहा. धन्यवाद.